भंडारा जिल्ह्यातील सिंदीपार गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे, तर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे। लाखनी तालुक्यातील सिंदीपार गावाला जाण्यासाठी 2 किलोमीटर रस्ता अक्षरशः फुटलेला आहे। याच रस्त्यांवरून गावकरी, शाळकरी मुले, गरोदर महिला, रुग्ण मुख्य रस्त्याला जात असतात। मात्र खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का रस्ता नसल्याने आता येणाऱ्या निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे। गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनरमुळे चुकीनेही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे। तर दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी गावात येऊन मोठ्या मोठ्या बतावण्या करतात, पण गावकऱ्यांचा रस्ता संदर्भात प्रश्न सुटलेला नाही। काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाडा वाचला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार असल्याचेही नाना पटोले यांच्या समोर गावकऱ्यांनी म्हटलं होतं। तरी देखील नाना पटोले या गावाला पक्का रस्ता दिला नाही। आता संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार, खासदार यांच्या विरुद्ध नारेबाजी लावत गावबंदी केली आहे। एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे असे स्वप्न पाहत असलेल्या नाना पटोले यांच्याच मतदारसंघात आता नागरिकांनी बहिष्काराचा हत्यार उपसलेला आहे। त्यामुळे आपल्याच मतदारसंघातील जनतेला कसे नाना पटोले समोर जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। काय नेमका तुमचा प्रश्न आहे? आमचे प्रश्न आहेत। आमचा जाण्या येण्याचा जो मार्ग आहे, शाळकरी मुलांना दवाखान्यामध्ये जायचं असेल तर हाच रस्ता आहे आणि आमच्या पंचायत लेवलवर, जिल्हा परिषद लेवलवर जाण्या येण्याचा हा एकमेव मार्ग आहे। त्या रोडाची समस्या अशी गंभीर आहे की त्या रस्त्यांनी जाता येत नाही। रोड जागोजागी खड्डे आहे, जिथे तिथं पाणी साचलेलं आहे। माननीय शिवभाऊ वाघाळे यांच्या असताना 2008-9 मध्ये ह्या रोडाची डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेला होता। त्यानंतर माननीय बाळाभाऊ काशीवार झाले आणि त्याच्यानंतर अजून नानाभाऊ पटोले सुद्धा ह्या क्षेत्राचे आमदार झाले, खासदार झाले, त्यानंतर आमदार झाले। त्यांना आम्ही ग्रामपंचायत मार्फत कितीदा तरी निवेदन दिला। माननीय ज्ञानेश्वरजी राहंडाले जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांना सुद्धा निवेदन दिला। त्यानंतर सुर्मिलाताई पटले ह्या सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांना पण निवेदन दिला। परंतु आमच्या ह्या निवेदनाला, आमच्या मागण्यांना, आपल्या गावामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा जरी नेता आला तर त्याला आपल्या गावातील मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत ज्याला घर नसेल तो मला घर नाही, घर द्या असं उत्तर त्याला मागत नाही। त्याला असाच प्रश्न विचारतो की साहेब आमचा सालेबाटा सिंदीपार रोड केव्हा होईल। परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिला नाही किंवा ह्या रोडाला कुणी पण या डांबरीकरण किंवा कोणत्याही प्रकारचा ह्या रोडाला दुरुस्ती केलेली नाही। म्हणून आपल्या गावाने हा एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीला आम्ही बहिष्कार घालू आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला हा रोड होईपर्यंत प्रवेश आपल्या सिंदीपार गावामध्ये देणार नाही। माझे नाव प्यारेलाल दसारामजी अडेकर, राहणार सिंदीपार। मी सायंकाळी 22 तारखेला सालेभाटाला गेलो होतो। येता येता गावी आपल्या सिंदीपाराला पॉवर हाऊस जवळ माझी सायकल स्लिप झाली आणि माझा डोका फुटला। अशी समस्या आहे आमच्या लोकांची। गड्ड्यामध्ये सायकल स्लिप झाली आणि गिट्टीचा रोड असल्यामुळे डोका फुटलेला आहे। माझे नाव नयनसी सूर्यकांत कावडे, मी राहणार सिंदीपार इथं आहे। हा सालेभाटा ते सिंदीपार रोड हा खूप खराब आहे। याच्यामुळे आम्हाला शाळेत जायला तकलीफ होते आणि मी आपल्या आई वडिलांना सांगेन की ह्या मतदान करण्याचं नाही म्हणून। प्रवेश होणार नाही। कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा गावामध्ये प्रवेश होणार नाही। राजकीय पक्षाच्या नेत्यांचा गावामध्ये प्रवेश होऊ देणार नाही। इलेक्शनवर परिपूर्ण बहिष्कार। जिल्हा
परिषद पंचायत समिती मुर्दाबाद, आमदार खासदार मुर्दाबाद, पंचायत समिती जिल्हा परिषद मुर्दाबाद, कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश होणार नाही. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.